भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आलेत। आपल्या बोलण्यामुळे स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणणारे दादा गेल्या काही दिवसांपासून तसं मौन बाळगून होते। परंतु परवा त्यांनी बारामतीमध्ये जाऊन खासदार शरद पवार यांच्याबद्दल जे बोलले त्यामुळे त्यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनाच बळ दिले। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी पत्रक जारी करत चंद्रकांत पाटील म्हणजे विझलेला दिवा आहे असं म्हणालेत। या पत्रकात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलताना अनिल घाटगे यांनी शरद पवार साहेब यांचा हिशेब चुकता करण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपली राजकीय कुवत, उंची, योग्यता तपासून पाहावी। 2014 मध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे 5 खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होती। त्यावेळी आपण महाराष्ट्रासाठी काय केलं हे कंदील घेऊन शोधण्याची वेळ भाजप कार्यकर्त्यांच्यावर आली। त्यामुळे तुम्हाला परवा अक्षरशः गयावया करून मंत्रीपद मागण्याची वेळ आली। भाजपचे 2 नंबरचे मंत्री असा दबदबा असणारे दादा यांची अवस्था आयाळ नसलेल्या सिंहासारखी झाली आहे आणि हा शरद पवारांचा हिशेब करायला निघाला आहे। हा 2024चा सर्वात मोठा जोक असेल। 60 वर्ष राजकारणात ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता महाराष्ट्राला देशाच्या राजकारणात कायमपणाने अग्रेसर ठेवणारे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीश्वरांसमोर कधीही गहाण न ठेवता 2 हात करण्याची ताकद बाळगणाऱ्या पवार साहेबांच्यावर त्यांच्या पुतण्याला फोडून की ज्या पुतण्यानं तुम्हाला तुमच्या नावातला दादा हा शब्द काढून चंपा ही उपाधी दिली त्यांच्या वळचणीला तुम्हाला जावं लागलं, हा नुसता तुमचा पराभव नसून अख्ख्या भाजपचा आहे हे लक्षात ठेवा। 2019ला आपले नेते अमित शहा यांनी बंद खोलीत 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। तो न पाळल्यामुळं आणि आपल्या कूटनीतीच्या शिफारशीमुळं महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लागली। ही नामुष्की टाळण्यासाठी नंतर शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली। हा इतिहास सर्वश्रुत आहे। सर्व माहिती असताना देखील आपण उचलली जीभ लावली टाळ्याला, याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या वाचाळवाणीनं आपलं हसं करून घेत आहात। आपण आज भाजपनं बोलायला बंदी घातली आहे हे उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे। असो, आपली अवस्था भारतीय जनता पार्टीनं न घर का ना घाट का अशी करून ठेवली आहे। हे सुद्धा शरद पवार यांनीच केलंय का? अर्थात महाराष्ट्रात काही जरी घडलं तरी पवार साहेबांना जबाबदार धरण्याची एक नवीन रीत पडली आहे आणि पवार साहेबांच्यावर बोलल्याशिवाय तुमचे पेपरमध्ये नावच येत नाही। त्याला तुम्ही तरी काय करणार? आपले बुरसटलेले विचार महाराष्ट्राला प्रेरणा देत राहतील आणि आपला फाजील आत्मविश्वास पुन्हा एकदा हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही। आपण आपली चिंता करा। पवार साहेबांची चिंता करण्यासाठी महाराष्ट्राची जनता समर्थ आहे। धन्यवाद। अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी दादांवरती चांगलाच निशाणा साधलाय। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांच्या या पत्रकाला उत्तर म्हणून भाजपचे प्रवक्ते अशोक देसाई आणि सरचिटणीस गायत्री राऊत यांनी काल पत्रक काढत अनिल घाटगे यांचा चिंधी चोर असा उल्लेख केला। या संदर्भात प्रतिक्रिया देताना अनिल घाटगे यांनी भाजपच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढलंय त्यांना मी उत्तर द्यावं अशा योग्यतेचे ते नाहीत असं सांगत पक्ष चोरणाऱ्यांना चिंधी चोराची भीती का वाटावी असा सवाल केलाय। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्याध्यक्ष आहे आणि कार्याध्यक्ष म्हणून माझ्या नेत्यावर त्यांनी जे काल बारामती मध्ये जाऊन जी भूमिका मांडली त्याचा मी फक्त निषेध केलेला आहे। उरला प्रश्न हे 2 कार्यकर्ते, मुळात तर गायत्री राऊतांचं नाव कुठं आहे ते मला माहीत नाही। अशोक देसाई मध्यंतरी विधानसभेच्या मध्यावधी निवडणूक झाल्या त्यामध्ये हे पैसे वाटताना गावलेला कार्यकर्ता, मुळात त्यांनी मला चिंधी चोर असा काहीतरी शब्द वापरलेला आहे असं पत्रकामध्ये दिसतंय। पक्ष चोरणाऱ्यांना चिंधी चोराची भीती का वाटावी हा मूळ मुद्दा आहे।
भाजपच्या घरात नाही ज्वारी या आपल्या वरील टीकेला उत्तर देताना अनिल घाटगे यांनी आपण गेली 30 वर्ष कष्टाची भाकरी खाऊन पक्षाचं काम करतोय असं उत्तर देतानाच पत्रक काढून त्या भाजप कार्यकर्त्यांना मोठं करणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यांनी मला घरात नाही ज्वारी असं म्हटलेलं आहे. सामान्य कार्यकर्ता गरीबच असतो आणि गरीब असणं हे काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा श्रीमंतच असला पाहिजे ही त्या पक्षाची भूमिका असेल. आमच्या शरद पवारांची भूमिका अशी आहे की सामान्य कार्यकर्त्याला घेऊन काम करायचं. आणि मी एक घरात खायला नसणार असं त्यांचं म्हणणं आहे, पण मी माझ्या कष्टाची भाकरी खातो. मी 8 तास माझ्यासाठी काम करतो आणि उरलेले 8 तास मी पक्षासाठी काम करतो. आजही गेले 30 वर्ष मी माझी भूमिका सोडलेली नाही आणि त्यामुळं अशा तिनपाट लोकांच्यावर मी काहीतरी पत्रक काढावं एवढे ते मोठे नाहीत आणि त्यांना मला मोठंही करायचं नाही आहे. माझी भूमिका स्वच्छ आहे आणि चंद्रकांत दादांनाच आता पक्षातून आज विरोध होताना पाहिलेला आहे. याचा अर्थ चंद्रकांत दादा चुकलेले आहेत हे जगजाहीर आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत वक्तव्य केलं असलं तरी त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार भाजपच्या पत्रकाला उत्तर न देण्याचा निर्णय घेतल्यामुळं सध्या तरी हा वाद थांबेल असं वाटतंय.